नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीकडे सध्या फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे। गेली जवळपास 3 वर्ष ठाकरे या सुनावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यांच्या मनात आता उरलेली शेवटची आशा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यापूर्वी केलेल्या काही महत्त्वाच्या टिप्पणींनी ठोस निर्णय दिला नसला तरी त्या टिप्पणी आजच्या परिस्थितीत लागू केल्या गेल्यास निकाल ठाकरेंच्या बाजूने झुकताना दिसू शकतो। मित्रांनो, जर तुम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांपैकी कोणाचेही कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा। तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग। मित्रांनो, धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं होतं की ठाकरेंच्या बाजूने सुनील प्रभू यांची निवड योग्य आहे आणि त्यांचाच व्हीप लागू होतो। त्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदार अपात्र ठरले असते, पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय वेगळ्या पद्धतीने घेतला आणि शिंदे गटातील 16 आमदार तसेच ठाकरे गटातील 14 आमदार दोघांनाही अपात्र ठरवलं नाही। त्यामुळे आता प्रश्न असा आहे की जर दोन्ही गट योग्य मानले जात असतील तर मग अखेर अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून योग्य कोणता गट ठरतो? निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचा पक्ष आणि त्यांचे चिन्ह अवैध म्हणजेच इनव्हॅलिड असल्याचा निर्णय दिला होता। मग अशा परिस्थितीत ठाकरेंचे आमदार अपात्र का ठरले नाहीत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। या संदर्भात न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काही सल्ला दिला होता आणि कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली होती की आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीसोबतच पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाची सुनावणी देखील एकत्रितपणे घ्यावी। यावर जस्टिस सूर्यकांत यांनीही कपिल सिब्बल यांना तोच सल्ला दिला होता। मित्रांनो, आता या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी मागील सुनावणीत सांगितलं होतं की मला फक्त 45 मिनिटं युक्तिवादासाठी द्या आणि नेमका हाच 45 मिनिटाचा काळ निर्णायक ठरू शकतो। सिब्बल यांची पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी हीच असणार आहे की राहुल नार्वेकर यांचा निर्णय रद्द करा, कारण दोन्ही गटांचे आमदार एकाच वेळी पात्र ठरू शकत नाहीत। कोणाच्या तरी आमदारांना अपात्र ठरवणं आवश्यक आहे। तसंच जेव्हा धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी चालू होती तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, एखाद्या पक्षाचा किंवा चिन्हाचा निर्णय हा केवळ विधिमंडळातील बहुमतावर ठरवता येत नाही, म्हणजेच बहुमत असणं म्हणजे खरा पक्ष असणं हे गृहीत धरता येत नाही। मग प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं की पक्ष आणि चिन्ह ठरवताना केवळ विधिमंडळातील बहुमतावर निर्णय घेता येत नाही, तरीही निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कसं दिलं? जर हे दोन्ही निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाचा आणि राहुल नार्वेकर यांचा सुप्रीम कोर्टात उलटवले गेले तर ठाकरे गटाला मोठा फायदा ठरू शकतो, कारण चंद्रचूड यांची टिप्पणी आणि सुनील प्रभू यांच्या वैध व्हीपचा मुद्दा लक्षात घेतला तर संपूर्ण समीकरणच ठाकरेंच्या बाजूने वळू शकतं। गेल्या 3.5 वर्षापासून ठाकरे गट फक्त आशेवरच टिकून आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांना काही प्रमाणात यश मिळालं, पण विधानसभेत ते जमलं नाही। नवीन पक्ष आणि नवीन चिन्हावर ठाकरे लढले तरी शिंदे गटाला वाटत राहिलं की 57 आमदार आम्ही जिंकवले म्हणजेच खरा विजय आमचाच आहे। मात्र नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह तयार केल्यानंतर ते तळागाळापर्यंत पोहोचवणं खूप सोपं नसतं। मित्रांनो, शिवसेनेची जुनी संघटना आणि शाखा अजूनही ठाकरेंच्या गटाकडेच आहे, पण गेल्या काही वर्षात ठाकरेंना कोर्टाच्या तारखांमध्येच वेळ खर्च करावा लागतो आहे। पक्ष मजबूत करण्याऐवजी न्यायालयीन लढाई लढावी लागत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मिळवलेलं यश हे साम दाम दंड भेद या 4ही नीतींचा वापर करून मिळवलेलं यश आहे। मित्रांनो, असा आरोप आधीही संजय राऊत यांनी केला होता। आता मात्र चित्र बदलले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र आले आहेत आणि या राजकीय समीकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण येण्याची चिन्ह दिसत आहेत। पक्ष आणि चिन्हाबाबत अखेर कधीपर्यंत लढायचं आणि किती लढायचं हा आता मोठा प्रश्न बनला आहे। उद्धव ठाकरे ज्या जिद्दीने ताकदीने आपला पक्ष आणि चिन्ह टिकवण्यासाठी लढत आहेत त्या तुलनेत शरद पवार मात्र तितके आक्रमक दिसत नाहीत। कोर्टात त्यांच्या प्रकरणाची सुनावणी कधी आहे
त्यांचे वकील काय मांडत आहेत याबाबत कोणतीही ठोस माहिती बाहेर येत नाही. त्यामुळे एक शंका निर्माण होते, शरद पवार खरोखरच पक्ष आणि चिन्हाच्या लढाईबाबत गंभीर आहेत का? शिवाय अजित पवार हे त्यांचेच घरातील आहेत, त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुन्हा संवाद सुरू झालाय का? बैठका होत आहेत का? आणि दोघांचं राजकीय समीकरण पुन्हा जुळत असल्याचं संकेत मिळत आहे का? शरद पवार आणि अजित पवार आता बंद दरवाजा आड भेटतात, एकमेकांशी संवाद साधतात आणि एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, दोघांमधील दरी आता हळूहळू भरून निघते. मात्र प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरे यांचं काय? या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं नुकसान हे उद्धव ठाकरे यांचंच झालेलं आहे. यामुळेच त्यांना सर्व आशा अपेक्षा आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरूनच टिकलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरे कोर्टाच्या तारखांवर तारखांच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत फेक मतदार आणि फेक मतदानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, ज्यामुळे या निवडणुका किमान 2 ते 3 महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे. मात्र निवडणुका पुढे ढकलल्या तरी तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या हातात पक्ष आणि चिन्ह येईल की नाही हेच आता सगळ्यांच्या लक्षात आहे. एकनाथ शिंदे यांच्या हालचालींकडे पाहिलं तर त्या सगळ्या दिल्ली आणि भाजपाशी घट्ट जोडलेल्या दिसतात. ते अनेकदा पहाटेच्या सुमारास दिल्लीला जातात आणि अमित शहा मुंबईत आले की शिंदे त्यांची भेट घेण्यासाठी आवर्जून वाट बघतात असं बोललं जातं. शेवटी भेटही घेतात, म्हणजेच त्यांचा दिल्लीशी थेट संवाद सुरूच आहे. सध्याच्या परिस्थितीत शिंदेची राजकीय दोरी पूर्णपणे भाजपच्या हातात आहे आणि सुप्रीम कोर्टात त्यांचं भवितव्य टिकवायचं की काढायचं हेही भाजपच्या संकेतांवर अवलंबून आहे, असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता फक्त बघायचं इतकं आहे की 12 तारखेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलले जाते की नियोजित प्रमाणेच होते. आता सगळ्यांचा नजरा एका तारखेवर खिळल्या आहेत मित्रांनो, 12 नोव्हेंबर. हीच तारीख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवू शकते. 3 वर्षांची प्रतीक्षा, असंख्य तारख्या, कोर्टातील लढाया, पक्ष गमावलेला अभिमान, या सगळ्यांचा उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या काही शब्दांवर दडला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही फक्त कायदेशीर सुनावणी नाही, हा स्वाभिमानाचा आणि शिवसेनेच्या आत्म्याचा प्रश्न आहे. जर न्याय मिळाला तर ठाकरे पुन्हा उभे राहतील, नव्या जोमाने, नव्या आत्मविश्वासाने. आणि जर पुन्हा तारीख पुढे ढकलली गेली तर कदाचित महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांच्या डोळ्यातील आशेचा तो किरणही मावळेल. संपूर्ण महाराष्ट्र आज एका निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. तो फक्त एक पक्ष ठरवणार नाही, तर इतिहासात उद्धव ठाकरेंचं स्थान सुद्धा ठरवणार आहेत. आता पाहायचं एवढंच, न्याय कोणाच्या बाजूने उभा राहतो. तुमचं मत काय आहे मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.